वळूयात पुढच्या बातमीकडे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रीकरणावरून आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी खोचक टोला लगावलाय। पवार कुटुंब एकत्रित येणार अशा चर्चा होतात, पण प्रत्यक्षात ते एकत्र येत नाही। अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे एवढाच त्यांचा पक्ष आहे। जयंत पाटील, रोहित पवार हे बाजूला उभे असतात, त्यामुळे फक्त चर्चा होतात, निर्णय होत नाही असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं। तर दुसरीकडे मी महाविकास आघाडीमध्ये नसल्यामुळे यावर मी काही बोलू शकत नाही। अधिकृत शरद पवार आणि वरिष्ठ नेते यावर बोलू शकतील अशी प्रतिक्रिया गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे। राष्ट्रवादी एकत्रच्या खरतर फक्त चर्चा होतात असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे खरतर मी महाविकास आघाडीमध्ये नाही, त्याच्यामुळे शरद पवार आणि वरिष्ठ नेते काय तो निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया गोपीचंद पडळकरांनी दिली आहे। अशा प्रकारच्या चर्चा पवार फॅमिलीच्या बाबतीमध्ये नेहमीच होतात, पण पुढे जाऊन ते मटेरियलाइज नाही होत, म्हणजे प्रत्यक्षात येत नाही। आताही जी सारखी चर्चा चालली आहे की अजितदादा, सुप्रियाताई, शरद पवार एवढाच त्यांचा पक्ष आहे। जयंत पाटील वगैरे सगळेजण हे असे लांब उभे असतात, काय तुम्ही निर्णय केला सांगा। तर ह्या तीन जणं मिळून पार्टी होती, रोहित पवार वगैरे सगळे लांबच आहेत। तर या तीन जणांचं एकत्रीकरण अशी चर्चा खूप वेळ चालते, पण ती मटेरियलाइज गेल्या 2-2.5 वर्षात झाली नाही। माहीत नाही आता अधिकृतपणे याच्यावरती शरद पवारच बोलू शकतील किंवा अधिकृत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं सांगितलं जाईल की नेमकं काय चालू आहे। त्याच्यावरती मी भाष्य करणं, कारण मी त्या पार्टीचा पण नाही, मी त्या महाविकास आघाडीचा पण नाही, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि आमचे वरिष्ठ नेते या विषयामध्ये सविस्तरपणे तुमच्याशी बोलू शकतील। चर्चांना काही अर्थ नाही, कारण ज्यावेळेस अजितदादा पवारांचा गट वेगळा झाला त्याच वेळेस ज्यांना जायचं होतं ते सर्व आमदार महाराष्ट्र विधान परिषदेचे ते अजितदादा गटाला गेले। त्या कालखंडामध्ये मलाही निरोप दिला होता की तुम्ही अजितदादा पवार गटामध्ये या, परंतु त्यावेळेस मी काही अजितदादा पवार गटामध्ये गेलो नाही, शरद पवार साहेबांबरोबरच राहिलो आणि आता हे पवार साहेबांबरोबरच राहणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।